न्यायासाठी, संघर्षांचा न्यायासाठी जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, संघर्षांचा न्यायासाठी भारत माता की जय. यानंतर गौतम या पुराणी कथा या ठिकाणी व्यक्त करतील सन्माननीय विवेकजी डेहनकर. ठीक आहे. स्वतःसाठी, स्वतःसाठी एक पाऊल स्वतःसाठी, या ठिकाणी विवेकजी डेहनकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवाजी महाराज धागा हो, ओट तरुणा जागा हो, संघर्षाचा धागा हो, जय जवान, जय किसान. कसं आहे की जो प्रकल्पग्रस्त शेतकरी असतो त्याचं सर्वस्व खरं म्हणजे शेती असते आणि शेती जेव्हा त्याच्या हातून निघून जाते, खरी ती रिअल इस्टेट असते, खरी धरोहर असते, ती जेव्हा निघून जाते तेव्हा तो खऱ्या अर्थानं निराधार होऊन जातो, हताश होऊन जातो, रस्त्यावर येतो. ही वास्तविक परिस्थिती आहे. आणि मग ही शेती जे या सरकारला दिली, कमी पैशानं दिली आणि दिल्यानंतर तो खऱ्या अर्थानं भूमिहीन झाला, बेघर झाला, अशा शेतकऱ्यांसाठी इंग्रज काळापासून कायदे आहेत. पण त्या कायद्याची सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसेल तर मग त्या शेतकऱ्यांना कुठे जायचं, कुणाला दाद मागायची, शिवाय आत्महत्येच्या समोर शिवाय त्याला पर्याय उरत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी आत्महत्या केल्या आहेत. आज जर विचार केला आपण तर गेल्या 15 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतोय. आपण सुद्धा त्या आंदोलनाला चांगल्या प्रकारे त्याची प्रसिद्धीसुद्धा केली, सरकारपर्यंतसुद्धा तुम्ही पोहोचवलं. मात्र पोहोचवलं असतानासुद्धा सरकारनं जे काही आमच्या काही मागण्या होत्या त्या काही प्रमाणात त्यांनी पूर्ण केल्यात, अशातला भाग नाही आहे. परंतु ज्याचा सर्वस्वी त्याग आहे त्यासाठी हात आखुडता घेणं सरकारनं मला तरी वाटतं योग्य नाही आहे. कारण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी एकमेव उदात्तमतवादी कोणी या राष्ट्राच्या धर्तीवर असेल तो शेतकरी आहे. आणि शेतकरी हा शेतीशिवाय जगू शकत नाही. आणि शेतीच त्याची मुख्य सरकारनं हिसकावून घेतली तर कायद्याच्या तरतुदीचं सुद्धा त्याच्यासाठी अंमलबजावणी ज्या ते केली पाहिजे, त्या लागू केल्या पाहिजे. आता सरकारनं आम्हाला सानुग्रह अनुदान दिलं 832 कोटी, ते अजूनपर्यंत पूर्ण नेले नाही, 2 वर्ष झालेले आहेत. मात्र या अजून त्याच्यातलं जवळपास 40% सानुग्रह अनुदान वाटप व्हायचं राहिलं आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी इथं अमरावतीला पुनर्वसन प्राधिकरण स्थापन केलं. ते स्थापन केल्यापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्यायाधीशच बसवला नाही, त्यामुळे हजारो प्रकल्प प्रलंबित आहे. या प्रकल्पग्रस्तांसाठी फक्त आणि फक्त बळीराजा संघटनेनं आर्थिक विकास महामंडळ मागितलं होतं, ते स्थापन केलं, त्याचा GR काढला. मात्र त्याच्यावर समिती बसवली नाही, त्याच्यामध्ये पैशाची तरतूद केली नाही. अशा प्रकारचे ते काही काम करत आहेत ते योग्य नाही. आणि सगळ्यात जो मोठा मुद्दा आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 16 एप्रिलला अमरावतीला जेव्हा आम्ही त्यांचा कार्यक्रम घेतला होता त्या दरम्यान सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून तुमची भूमिका काय राहणार आहे? आज जो सत्याग्रह आहे, ज्या आमच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातली मुख्य एक मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्त लाखोच्या घरात आहेत आणि लाखो प्रकल्पग्रस्तांसाठी खऱ्या अर्थानं 5% जे समांतर आरक्षण होती, 1980मध्ये समांतर आरक्षणाची मर्यादा 5% घालवली होती. आज 2026 आहे, 46 वर्ष झाले. 46 वर्षामध्ये 1% आरक्षण वाढवलं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आरक्षणाची मर्यादा 15% करण्याचं आपण आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता करावी. आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या विभागामध्ये सरकारनं जमिनी शेतकऱ्यांच्या संपादित केल्या त्या शेतकऱ्यांच्या 50% जागा राखीव करून त्यांची विशेष भरती करण्यासंदर्भात जो निर्णय आहे ते सरकारनं अवलंबलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सरकार जर संवेदनशील असेल, शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही आहोत, शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली आहे, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत, आम्हीसुद्धा मोठा त्याग केलेला आहे, म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, 20 जुलैला माननीय मकरंद पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आशिषी जयस्वाल, मकरंद आबा पाटील यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला
सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं बंद केलं तर सरकारनं 2025पासून. आमच्या त्या आंदोलनाच्या या दणक्यामुळे त्यांनी 4 ऑगस्टला परिपत्रक काढलं, ते देणं सुरू केलं. मात्र महाराष्ट्रातले जे जुने प्रकल्पग्रस्त आहे तो त्याचा विरोध करत आहे. ते म्हणत आहे की यांना प्रचंड पैसा मिळालेला आहे, हे प्रकल्पग्रस्तांच्या सदनेत बसत नाही, हे कुठंतरी चूक आहे. त्यांनीसुद्धा जमीन सरकारला दिल्या, आम्हीसुद्धा सरकारला दिल्या, प्रोजेक्ट दोघांच्याही भरोशावर उभे झाले. मात्र ते सुद्धा सरकारनं त्याचा निर्णय जो घेतला आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे. हा एक संकेत आहे, सांकेतिक आंदोलन आहे. ह्याच जर सरकारनं आमच्याशी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली नाही तर आम्ही निश्चित प्रचंड स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. हे मात्र आता मी या ठिकाणी भाकीत करतो तुमच्या माध्यमातून.